नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी शेंगदाणा चिक्की करणार आहे। शेंगदाणा चिक्की करायला तशी थोडीशी अवघड आहे, पण तितकीच सोपी पण आहे। जर तुम्ही ही पद्धत वापरली आणि जर शेंगदाणा चिक्की केली तर अतिशय छान होईल, मस्त कुरकुरीत, अजिबात पाक बिघडणार नाही। पाक कसा बनवायचा मी योग्य पद्धत दाखवलेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझा रोजचा स्वयंपाक नक्कीच बघता येईल। तर चला मस्त अशी शेंगदाणा चिक्की करायला घेऊया। आता इथे बघा मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि छान गरम करून घेतली। जरा जाड तळाचीच कढई घ्यायची, म्हणजे शेंगदाणे भाजायला सोपे पडेल आणि आपल्याला पाक जो करायचा गुळाचा तो सुद्धा करायला सोपा पडेल, जास्त जळणार नाही। तर हे बघा मी इथे शेंगदाणे भाजायला घेतलेत। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, चांगले खरपूस भाजायचे, जसे आपण नेहमी शेंगदाणे भाजतो तसेच शेंगदाणे भाजायचे आणि खरपूस भाजून झाले की आपण मग हे बाजूला काढून घेऊया। तर इथे बघा माझे शेंगदाणे पण चांगले मी भाजून घेतलेत। आता मी एका परातीमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घेणार आहे। बघा असे भाजून घ्यायचे। चला मग काढून घेते। शेंगदाणे थंड करण्यासाठी मी इथे ना एक चाळण घेतलेली आहे। त्या चाळणीमध्ये ना आपण सगळे शेंगदाणे ना काढून घेऊया। चांगले थंड करायचे, मगच त्याची साल काढायला घ्यायची। साल काढायला घेतली की मग अजिबात वेळ लागत नाही। तर इथे बघा शेंगदाणे सगळे थंड करून घेतले। आता हे सगळे शेंगदाणे हातानेच मी आहे ना सगळे कुस्करून सगळे साल वेगळी करणार आहे। 2-2 हाताने केलं तरी पटापट होतं आणि जर शेंगदाणे जर थंड असतील तर पटापट होतं, काही वेळ लागत नाही। तर हे बघा सगळे शेंगदाण्याची साल काढून घेतली आणि सगळी साल मी बाजूला कचरा त्याचा काढून घेतलेला आहे सालीचा शेंगदाण्यांचा। आणि हे बघा इथे शेंगदाणे 2-2 भागांमध्ये जर तुटलेलेच आहेत हाताने कुस्करताना, पण थोडेसे जर अख्खे असतील तर असे मी कुटण्याने ना कुटून घेतले आहे। ही आपण शेंगदाण्याची तयारी करून घेतली। आता पाक बनवायला घ्यायचा। शेंगदाणे सगळे करून झाल्यावर मगच पाक बनवायला घ्यायचा, नाहीतर मग तो पाक जरा जरी थंड झाला किंवा इथे मी शेंगदाणे बाजूला करून घेतले। शेंगदाण्याचं जे काम आहे आपलं ते झालेलं आहे आणि शेंगदाणे करायच्या अगोदर पाक करायचा नाही। शेंगदाण्याचे जे जे काही आपलं साल वगैरे काढायचं ते करून घ्यायचं आणि मग पाक तयार करायला घ्यायचा। इथे बघा 1 वाटी जसे शेंगदाणे घेतले मी, त्याच मापाने त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातला। आता सगळा गूळ आहे ना चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे। बघा असा इथे गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि 2 मिनिटं झाली आहेत फक्त। मी तुम्हाला इथे वेळही सांगते तुम्ही, म्हणजे तुम्हाला आहे ना अंदाज येईल। जर तुम्ही पहिल्यांदा जर गुळाची चिक्की शेंगदाण्याची चिक्की करत असाल तर फक्त 2 मिनिटं झालेत। आपण थोडंसं चेक करून बघूया, कारण थोडासा फेस आलेला आहे गुळाला, बघा पाकाला म्हणजेच। ते बघा वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि बघायचं आहे बघा असं हलकं स्ट्रेच होतं आहे, म्हणजे आपला पाक इथे अजून तयार झालेला नाही आहे। आणखी 2 ते 3 मिनिट आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। इथे मीडियम गॅस ठेवलेला आहे मी। आता 2 मिनिटं आणखी झालेत, म्हणजे जवळजवळ 4 ते 4.5 मिनिटं झालेली आहेत। मी तुम्हाला वेळ पण सांगते बघा। वाटीत थोडासा तसाच मी पाक घेतलेला आहे आणि बघा चांगला गोळा होत असेल ना तर समजायचं की हा पाक तयार आहे। मी तुम्हाला मोकळ्या वाटीमध्ये ना थोडासा हा गोळा आहे ना घालून दाखवते, बघा आवाज येईल। हे बघा आवाज आला ना तर समजायचं हा पाक आपला इथे तयार आहे। यापेक्षा जास्त अजिबात शिजवायचं नाही। आता ह्याच्यामध्ये ना गॅस मी बारीक करून घेतला, मीडियम ठेवला होता एवढा वेळ। आता ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे आपण भाजून सोलून घेतलेले ते घालून घ्यायचे आणि गॅस चालू ठेवायचा, बंद करायचा नाही, कारण सगळं ते मिक्स होणार नाही, पटकन ते घट्ट होत जातो सगळा चिक्कीचा पाक। आणि हे बघा सगळं छान मिक्स करून घेतलं। आता इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली हलकं तूप लावून घेतलं होतं पोळपाटाला आणि लाटणीला, पुन्हा एकदा लावला कारण ते थोडं थंड झालेलं आहे। जर अशी तयारी करून घेतली की म्हणजे आपला पाक सुकत नाही आणि चिक्की आपली पटकन चांगली व्यवस्थित होते जशी आपल्याला हवी आहे। सगळा पाक आहे ना या पोळपाटावर काढून घ्यायचा आणि थोडंसं चमच्याने पसरून घ्यायचं। गरम असतानाच सगळं करायचं आहे। ते चमच्याच्या साहाय्याने ना सगळं थोडं हलकं जेवढं पसरवता येईल तेवढं मी पसरून घेते आणि नंतर आपल्याला आहे ना लाटणीला लाटून सारखं करायचं आहे। तर मी लाटणीलासुद्धा अगोदरच तूप लावून घेतलेलं होतं आणि जे चमच्याला लागलं होतं ते सुरीने काढून घेतलं आहे बघा, म्हणजे पाक किती पटकन असा
सुकतो आहे। आता जशी तुम्हाला चिक्की जाड बारीक हवी आहे ना तसं लाटून घ्यायचं। ते बघा मी लाटून घेतलेलं मीडियम बारीक ठेवलेली आहे, म्हणजे जाड बारीक अशीच ठेवलेली आहे मी। आता गरम असतानाच आकार पाडून घ्यायचा चौकोन चिक्कीचा, म्हणजे नंतर जेव्हा पाक सगळा चिक्कीचा सुकेल, हे सगळं चिक्कीचं सारण सुकेल तर पटकन काढता येईल। इथे चिक्कीचा चांगला असा चौकोन आकार पाडून झाला। आपण आता थंड करायला ठेवून देऊया एक 10 ते 15 मिनिटं। फक्त 10 ते 15 मिनिटं मी ठेवल्यानंतर हे बघा छान सुकलेला, हलकं मध्ये ना मी थोडासा हात लावला ना तर मला गरम लागलेला आहे, तर थोडं आपण ठेवलं थंड केलं तर ते नंतर चिक्की मस्तच होणार आहे। हे बघा मस्त चिक्कीचा आकार व्यवस्थित निघतोय, छान चिक्क्या झालेल्या आहेत, आपल्या मार्केटमध्ये मिळतात त्याहीपेक्षा अधिक चांगल्या चवीच्या झाल्यात आणि बघा मस्त क्रिस्पी झाल्यात, अजिबात कडक नाही आहेत, दाताला दुखण्यासारख्या नाही आहेत, पटकन तुटतात। हे बघा खूप छान झालेल्या आहेत चिक्क्या आणि मस्त तुम्हाला दाखवलं आहे मी, प्रमाणे व्यवस्थित दाखवलेलं आहे। तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा, परफेक्ट चिक्की तुम्हीसुद्धा बनवाल। जर पहिल्यांदा जर कोण बनवत असेल त्यांच्यासाठी मी बोलते। आणि मस्त अशी आपली चिक्की इथे शेंगदाणा चिक्की तयार झाली आहे बघा, तुम्ही जवळून पहा, खूप छान झालेल्या आहेत चिक्क्या। आणि जर तुम्हाला ही चिक्कीची रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।